नमस्कार मित्रांनो, मैदान चालू आहे बेलमाची या ठिकाणी. ते मैदान जे आहे ते ओपनचं मैदान चालू आहे. त्या मैदानामध्ये आत्ता 14 गट पळाले. 7 पहिल्यांदा गट खाली गेले, नंतरनं 7 गट खाली गेले. आता 15 ते काहीतरी 7 पळतोय का 10 गट पळतोय बघूया कोणते बैल सेमीसाठी पात्र झाले. बकासूर त्या मैदानामध्ये आहे. गट क्रमांक 1चा निकाल 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी जीवन ड्रायव्हरनी नाम, तसेच पप्पू कनसे यांचा पक्षा पळाला. अंगापूरकरांचा पक्ष आणि जीवन ड्रायव्हर यांचा पक्ष पळाला. सुंदर अशी गाडी आणि त्याच्यासोबत पळाला बावऱ्या पळाला. बावऱ्या आणि पक्षाची गाडी, सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र तास क्रमांक 4 मधून गट क्रमांक 1 मधून. गट क्रमांक 2चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी पुसेगाव सदाशिवगड यांच्या नावाने ही गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. राकूस आणि महाराज ही गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. सलगर किंग प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3चा निकाल घेतोय. 3 मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी पृथ्वीराज दादा खुटवळ यांच्या नावाने गाडी पळाली. भवऱ्या आणि सुंदर ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र सोमा ड्रायव्हर तरडपकर यांनी केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सोमा ड्रायव्हर यांना. गट क्रमांक 4चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सनी ड्रायव्हर यांनी गाडी चालवली होती. गाडी काय नावे समजलेली नाहीत, कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. गट क्रमांक 5चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी निरा या गाडीचा 1 नंबरला. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल 6 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी सिकंदर 81 आणि त्याच्यासोबत पळाला महोत्करांचा आदत किंग सोन्या. सुंदर अशी गाडी प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. सिकंदर 81 हारला असता बरं का. शेजारची गाडी पुढे होती सिकंदर 81च्या, परंतु ती गाडी पुढे गेल्यानंतर फॉल झाली. त्याच्यामुळे सिकंदर 81ला निकाल मिळाला. नाहीतर अन्यथा सिकंदर 81 गटालाच गेला असता, परंतु शेवटी तो अनुभवी बैल आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सिकंदर 81ला आणि आदत किंग सोन्याला. गट क्रमांक 7चा निकाल 7 मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडीची वर्धनगडकरांच्या नावाने ती गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. पाखऱ्या आणि संग्रामची गाडी पळालेली आहे. सुंदर अशी गाडी पप्पू ड्रायव्हर आव्हारवाडीकरांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा पप्पू ड्रायव्हर आव्हारवाडीकर यांना. गट क्रमांक 8चा निकाल आहे. 8 मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी दोन्ही गावच्या नावाने गाडी पळाली. भुईंत आणि ओझरडे यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. कोणती बैल पळाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. गट क्रमांक 9चा निकाल 9 मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी घाणंदकरांचा बब्या पळाला आणि त्याच्यासोबत झरेकरांचा बाजी पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. झरेकरांचा बाजी आणि घाणंदकरांचा बब्या. आज बकासूरचा पहिरा बब्या किंवा दुर्गा संघ सकाळी सांगितलेला होता. दुर्गा सुद्धा मैदानामध्ये आहे. आता नक्कीच बकासूर कोणत्या गटात पळाला कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. 14 मध्ये तो दिसला नाही तो. गट क्रमांक 10 मध्ये आज या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक चिक्या नावाची गाडी पळाली आणि ही गाडी एक आज 100% प्रबळ दावेदार असेल 1 नंबरचा. कारण की गाडीवरती आज ड्रायव्हर होते विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि घरचा साज नाही चिक्या जो आहे तो अजय शेट यांचा. अजय शेट कल्याण कुठलं अजय शेट आणि विठ्ठल नाना या दोघांच्या नावाने म्हणजे त्यांचा जो आहे तो चिक्या पळाला आणि त्या चिक्यासोबत पळाला जो चिक्या आत्ता सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे बकासूर सोबत होतो हिंद केसरी चिक्या. आणि चिक्याचा गाव नावाचा साज पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र विठ्ठलाने स्वतः केलेली आहे. गट क्रमांक 11चा निकाल तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी आता सध्याला एक मनमापूरवाडीकरांचा एक या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह पळाला. स्वर्गवासी सय्यद सरांचा बदाम पळाला आणि त्याच्यासोबत माळशिरसकरांचा साई पळाला. सुंदर अशी गाडी बदाम आणि साईची मुश्रीफ ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 12चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी खर्शी या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी पळाली. वैभव भोसले यांचा घरचा साथ पळाला. सुंदर आणि हरण्याची गाडी सेमीसाठी पात्र.
गट क्रमांक 13चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी साहिलबाई शेख इम्रानबाई शेख यांच्या नावाने गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. पुसेगावकरांचा शंकर पळाला आणि त्याच्यासोबत रायफल पळाला. सुंदर गाडी सेमीसाठी पात्र. गट क्रमांक 14चा निकाल पब्लिकने गाडी पळाली. तास क्रमांक 7 वरून गाडीने जिंकलेली आहे आणि गट काढून सेमीसाठी पात्र. हे होते गट क्रमांक बेलवाचीच्या मैदानातील 1 ते 14 निकाल. धन्यवाद. बकासूर कोणत्या गटात आहे कमेंट्समध्ये सांगा.